मम्मी आज काय बनवते? उडदाच्या डाळीचे लाडू. त्याची रेसिपी चल दाखवते. ठीक आहे. उडदाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो उडदाची डाळ स्वच्छ धुवून वाळून घेतली तिला आणि तिला आता भाजायची आपल्याला. डाळ भाजल्यानंतर तिला थंड करायची आणि गिरणीतून आपल्याला बारीक दळून घ्यायची. थंड झाल्यावरती आपण गिरणीतून दळून घेतलंय, बघू शकताय. कढईमध्ये टाकले तेल आणि आपण आता टाकतोय उडदाच्या डाळीचं पीठ, जे आपण भाजून घेऊन दळून घेतलेलं आहे ते. नॉर्मल भाजलेली, आता चांगलं भाजायचं. सुरुवातीला आपण 3 ते 4 पळी तेल टाकलेलं होतं, पण आवश्यकतेनुसार आणखीन 2 पळी वरतून तेल टाकलेलं आहे. मंडळी ऐका, अशा पद्धतीनं आपलं सर्व डाळीचं पीठ चांगलं छान भाजून झालेलं आहे. खमंग उडदाची डाळ खायला उघडी लागते, त्यामुळे ना पीठ चांगलं भाजून घ्यायचं. पीठ नाही चांगलं भाजलं तर दाताला पंची पकता. भाजून झालंय, काढून घेऊ आपण. अर्धं पीठ उरलं होतं, सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे पण भाजून घ्यायचं. 10 मिनिटं तरी आपल्याला हे पीठ भाजायला वेळ लागतो चांगलं. 2 चमचे तूप, 1.5 पळी तेल. तुम्ही सर्व लाडू तुपात बनवले तरी चालतील. आज पावडिंग घेतलाय आपण, तो तळून घ्यायचा आपल्याला. काजू बदाम आपण तुपात तळून घेतले आणि आता त्यांना अर्धा किलो डाळ घेतली आपण, त्यासाठी 3 पाव गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला नुसतं विरघळून घ्यायचा आहे, पाक करायचा नाही. विलायचीची पूड, तळून कुटलेले काजू बदाम, तळलेला डिंक थोडासा कुटून घेतला आणि आपण तळल्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं. गुळाचा पाक करताना आपण त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं होतं. सर्व छान एकजीव करा. लाडूचं मिश्रण थोडंसं कोमट झालं की लगेच पटापट लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे उडदाच्या पिठाचे लाडू आपले तयार आहे. जरूर ट्राय करा.